हॅलो मिस्टर अंकित. हो, मी जरी एक डॉक्टर असली तरी तुमची मैत्रीण समजा आणि निसंकोचपणे तुम्हाला काय त्रास होतोय मला सांगू शकता. बरं, तुम्ही मॅरिड आहात? घरात कोण कोण आहे? नाही म्हणजे जॉईंट फॅमिली, मुलं वगैरे? अच्छा. बिझनेस की जॉब? बरं, असा काही इन्सिडेंट झाला आहे रिसेंटली ज्याच्याने तुम्ही डिस्टर्ब आहात, स्ट्रेस लेवल आहे, टेन्शन आहे? ओके. बरं, मग वडील गेल्यानंतर घरातली परिस्थिती, म्हणजे तुम्ही एकटे कमावते आहात. ओके. म्हणजे तुम्हाला फक्त चक्कर येणं, डोकं दुखणं एवढाच त्रास आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही? अच्छा. किती दिवसापासून झोपले नाही आहेत? मग काही मेडिसिन वगैरे घेतली तुम्ही याच्यासाठी? ओके. बरं, तुमच्या हाताला काय झालं आहे? नाही म्हणजे ते समोर दिसलं म्हणून विचारलं. नाही, हरकत नाही. बरं, नसेल सांगायचं तर नका सांगू, हरकत नाही. तुम्ही कुठल्या मेडिसिन घेत आहेत आता? ओके. अच्छा. कोणी फ्रेंड्स वगैरे, काही पार्टीज, काही हॅबिट्स, ड्रिंक, अल्कोहोल, स्मोकिंग? बरं. नाही म्हणजे तुम्ही खरं बोललात तर मला जरा हेल्पच होईल तुमची हेल्प करण्यासाठी. बरं, एक प्रश्न विचारू? शेवटचं कधी हसलाय? नाही म्हणजे स्माईल नाही आहे तुमच्या चेहऱ्यावर. अगदीच सिरियस होऊन तुम्ही मला सगळी माहिती देतायत स्वतःबद्दलची आणि एवढं आठवून मला सांगतायत. स्वतःबद्दलच बोलतायत ना? नाही, तुम्ही हे खूप छान केलंय की तुम्ही स्वतःची मदत करण्यासाठी आज इथे आलात आणि माझ्यासमोर बसलायत, माझ्याशी बोलतायत. नक्कीच आपण याच्यातनं मार्ग काढूया. फक्त एक काम करा, थोडं मेडिटेशन केलं तर चांगलं होईल, म्हणजे ते हेल्पफुल ठरेल तुम्हाला. थोडं माइंड डायव्हर्ट होईल. बरं. हो हो, नक्कीच तुम्ही बोलू शकता. कशाबद्दल? नाही म्हणजे तुम्ही शुअर आहात का? तुम्ही कधी चर्चा केली आहे का तुमच्या पार्टनरसोबत याबद्दल? अच्छा. तुम्हाला भीती वाटते. कसली? पार्टनरशी बोलण्याची भीती? का म्हणून? किती वर्ष झालीत लग्नाला? बरं. नाही, एक सल्ला देईन की तुम्ही जरा आधी तुमच्या पार्टनरशी बोला या विषयावर, आणि होत असेल तर नेक्स्ट टाइम तुम्ही त्यांना घेऊन या विजिटसाठी. हवं तर मी बोलते.